नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा आजचा सोमवारचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. मार्केट जर बघितलं तर 2 दिवसाच्या सुट्टीनंतर म्हणजे आज सोमवारी फ्लॅट ओपन झालं होतं. त्याच्यानंतर जर बघितलं तर जे आपण लेवल डिस्कशन केलं होतं सेन्सेक्समध्ये निफ्टीमध्ये मार्केटनी त्याच लेवल पद्धतीने मार्केटनी कन्सोलिडेशन केलं. ना कुठली बुलिश साईडची लेवल ब्रेक केली नाही, ना कुठली सेलिंगची लेवल ब्रेक केली नाही आणि मार्केट कंटिन्युअसली आपल्या नो ट्रेडिंग झोनमध्ये कन्सोलिडेशन करत राहिलं. त्याच्यामुळे मोस्ट ऑफ द जे ट्रेडर आहेत जे रेग्युलर व्हिडिओ बघतात ते लेवल फॉलो करतात ते त्यांचा आजचा नो ट्रेडिंग डे झालेला असणार आहे. आणि जर तुमचा जर नो ट्रेडिंग डे झाला असेल, ऑल द बेस्ट, तुम्ही व्यवस्थित मार्गावरती आहात. आता मी असं का बोलतो आहे व्यवस्थित मार्गावरती? कारण की खूप साऱ्या मित्रांचे टेलिग्रामवरती असो, इंस्टाग्रामवरती असो आणि कमेंटमध्ये देखील कमेंट ऑलरेडी आलेले आहेत. सर इतका लॉस झाला, सर इतका लॉस झाला, सर इतका लॉस झाला. आता लॉस प्रॉफिट हा मार्केटचा नियम आहे किंवा लॉस होणे प्रॉफिट होणे कन्सेप्ट आहे मार्केटची, की मार्केटमध्ये लॉस पण होतो, प्रॉफिट पण होतो. परंतु तुम्ही कधी लॉस करताय, कधी प्रॉफिट करताय हे तितकंच इम्पॉर्टंट आहे. जर आपण काही लेवल डिस्कशन केल्या नसत्या आणि त्या लेवलनुसार जर मार्केट कन्सोलिडेशन नसतं झालं किंवा मार्केट त्या लेवलनुसार नसतं चाललं आणि तिकडे जर एल गेला असेल तर ठीक आहे, मार्केट आहे, लेवल चुकतात, सगळ्या गोष्टी होतात, तेव्हा आपण ॲक्सेप्ट करू शकतो की बाबा लॉस होऊ शकतो. परंतु जर सरळ सरळ मार्केट कुठलाही मोमेंटम देत नाही आहे, जे आपण रेंज डिस्कशन केलेली आहे त्याच रेंजमध्ये जर कन्सोलिडेशन करतो आहे, तर मग हा दोष मार्केटला द्यायला पाहिजे का तुम्ही स्वतःवरती घ्यायला पाहिजे, ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. आता मार्केटला दोष देण्यात काहीच लॉजिक नाही. म्हणजे मार्केटला लॉस झाला तरी दोष देण्यास लॉजिक नसतो आणि प्रॉफिट झाला तरी मार्केटला ऑब्व्हियसली वाहवाही करण्याचे लॉजिक नसतं. कारण की सगळे ज्या गोष्टी असतात त्या आपल्या माइंडमध्ये असतात, आपल्या रूल्समध्ये असतात, आपण जे काही शिकलो आहे त्याच्यावरती असतं. त्याच्यामुळे प्रॉफिट झाला, लॉस झाला, मार्केटला त्याच्यामध्ये कुठलाही दोष देता येत नाही किंवा मार्केटची बढाई पण करता येत नाही. कारण की मोठा प्रॉफिट झाला तर त्याच्यामध्ये संपूर्ण क्रेडिट तुमचं असतं. ओके, तुमचं टेक्निकल ॲनालिसिस, तुमचं रिस्क मॅनेजमेंट, तुमचे रूल्स फॉलो केलेत की नाही ह्याचं सगळं क्रेडिट तुम्हाला असतं. परंतु ज्यावेळेस लॉस होतो त्यावेळेस आपण मार्केटवरती ढकलून देतो की यार काय घाणेरडं मार्केट आहे, मार्केट कन्सोलिडेशनमध्येच होतं, मार्केटने मुवमेंटमच दिला नाही, मार्केट खूप खराब आहे, झालं. ज्यावेळेस लॉस होतो त्यावेळेस आपण मार्केटवर ढकलतो. परंतु मार्केट हे 70% कन्सोलिडेशनमध्ये असतं. मार्केट 30%च फक्त मोमेंटम देतं. 5 दिवसाचा जो वीकली ट्रेडिंग सेशन असतो निफ्टीचा, म्हणजे 5 दिवस ट्रेडिंग होतं, सोमवार ते शुक्रवार. त्याच्यामध्ये मार्केट 2 दिवस मोमेंटम देतं, बाकीचे 3 ते 4 दिवस मार्केट कन्सोलिडेशनमध्ये असतं. ओके, मग आपल्याला माहिती की मोस्ट ऑफ द टाईम निफ्टी असो, बँक निफ्टी असो, सेन्सेक्स असो किंवा कुठला इंडेक्स असो, हा जर कन्सोलिडेशनमध्येच जाणार आहे तर आपण लेवल किंवा नो ट्रेडिंग झोन फॉलो करणं किती जास्त इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला आजच्या ट्रेडिंग सेशनवरून समजलं असणार आहे. तर ज्यांनी रूल फॉलो केले असतील किंवा ज्यांनी नो ट्रेडिंग झोन फॉलो केला असेल त्यांचा मे बी त्यांना प्रॉफिट नसेल झाला, त्यांचा आजचा एक दिवस वायाला गेला असेल. आता वायाला कुठल्या मी हिशोबाने बोलतो आहे की त्यांना आज ट्रेडिंग करायची अपॉर्च्युनिटी मिळाली नाही, त्याच्यामुळे त्या लेवल बघून थोडासा दिवस कंटाळवाणा गेला असेल. परंतु तुमच्या खिशाला, तुमच्या ट्रेडिंग अकाउंटला, तुमच्या कॅपिटलला धक्का लागला नसणार आहे. ओके, परंतु मस्ती ज्यांच्यामध्ये आहे, उड्या मारायची ज्यांना सवय आहे, आता खूप कमी लोक राहिले ते तसे. कारण की जे पण आपल्या व्हिडिओवरती आहे, जे पण आपल्या ॲनालिस्ट व्हिडिओ बघतात ते ऑलमोस्ट सगळ्या लोकांनी बऱ्यापैकी कंट्रोल केलेला आहे. सो जे लोकांना लॉस झाला असेल थोडंसं विचार करा की मार्केट, मी आत्ता जे काही गोष्टी सांगितल्या तशा पद्धतीने मार्केट चालतं. ओके, सो हरकत नाही, प्रत्येक लॉसमधनं काही ना काही शिकण्याचा नक्की प्रयत्न करत जावा. ओके, आता जे डाऊन साईडनंतर लास्ट ट्रेडिंग सेशनमध्ये जी रिकव्हरी आली होती, म्हणजे शुक्रवारी जी रिकव्हरी आली होती आणि त्याच्यानंतर आज मार्केट सस्टेन झाले आणि थोडंसं जर प्राइस ॲक्शन बघितलं तर न्यूट्रल झाली आहे. परंतु उद्या जर बघितलं तर उद्या एक इंटरेस्टिंग डे असू शकतो, बिकॉज उद्या इंडेक्सची एक्सपायरी आहे सेन्सेक्सची, मंगळवार आहे, त्यामुळे
उद्या एक मोमेंटम डेप जर आला तर काही मोठं आश्चर्य वाटायला नको. बघूया आता काय होतं ते. ज्या ज्या लेवल आपण डिस्कशन करणार आहोत त्या लेवल खूप इम्पॉर्टंट असणार आहे. निफ्टीचा असो, बँक निफ्टीचा असो, सेन्सेक्स असो. त्यामुळे नक्कीच व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहसाल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आणि त्याच्यानंतर व्हिडिओ जर आवडला तर लाईक नक्की करा, कमेंट नक्की करा. व्हिडिओ नाही आवडला तरी डिसलाईक करा, नसेल आवडला डिसलाईक करा. कुठली गोष्ट तुम्हाला समजली नसेल कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला बाबांनो नक्की सबस्क्राईब करा. बिकॉज या चॅनलवरती आपण वेगवेगळ्या गोष्टी स्टॉक मार्केट रिलेटेड शिकत असतो आणि त्या गोष्टी बऱ्यापैकी मार्केट फॉलो करत असतं किंवा ज्या गोष्टी आपण शिकतोय त्या पद्धतीने मार्केट बऱ्यापैकी चालायचा प्रयत्न करत असतं. आता मार्केट तर काय आपल्या हिशोबाने चालत नाही, परंतु आपण जे डिस्कशन करतोय, जो प्राइस ॲक्शननुसार आपण जो पॅटर्नचे डिस्कशन करत असतो त्या पद्धतीने मार्केट जर चाललं तर आपल्याला एक बेनिफिट होण्याची शक्यता जास्त असते. तर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा, कारण की 70% लोक आहेत जे रोज व्हिडिओ पाहतात आहे, रोज काही ना काही नॉलेज घ्यायचा प्रयत्न करतात आहे. आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर मग सबस्क्राईब नक्की करा. ओके, चला उद्यासाठी म्हणजे मंगळवारच्यासाठी आपण निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्सचा ॲनालिसिस करणार आहोत. तुमच्या समोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. डिस्कशन सुरू करूया. ओके, म्हणजे आत्ता पण डिस्कशन सुरूच आहे, नाही तर खाली लगेच बोलतात की रिअल टाईम डिस्कशन 5:20 सुरू झालेलं आहे. परंतु बघा, जे पण आता तुम्हाला मी 2 ते 3 मिनटं जे काही गोष्टी सांगितल्यात ना, ह्या डिस्कशनपेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणजे जी प्राइस ॲक्शन आपण ही उद्याच्यासाठी बघतोय फक्त. परंतु हे जे आधीचं जे डिस्कशन केलं आहे ना, हे तुम्ही लाँग टर्मसाठी यूज करू शकता. त्याच्यामुळे आत्ता मी तुम्हाला सांगतो की व्हिडिओला सुरुवात करूया, म्हणजे व्हिडिओ स्टार्टिंगपासून सुरू झालेला आहे. परंतु ॲनालिसिस आपण आत्ता सुरू करतोय. बिकॉज ज्या पण गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय, या गोष्टी संपूर्ण ह्या लाँग टर्मसाठी फायद्याच्या ठरतात आहे. आणि जे आपण डिस्कशन करणार आहोत ते उद्याच्यासाठी आहे, एक टेम्पररीसाठी आहे. परंतु टेम्पररीमध्ये देखील जी प्राइस ॲक्शन आपण डिस्कशन करतो ती वारंवार मार्केट क्रिएट होत असतं. मार्केट रिपीट करत असतात प्राइस ॲक्शन, लक्षात घ्या. ओके, तर तुमच्यासमोर जो चार्ट आहे तो निफ्टी 5 मिनिटाचा चार्ट आहे. एक सेकंड फक्त आपण पेन टूल ओपन करतोय. बघा, ही प्राइस ॲक्शन खाली डाऊन साईडला होती. निफ्टीने इकडे स्ट्रॉंग सपोर्ट घेतला होता, एक शार्प रिकव्हरी दिली होती. आज निफ्टी फ्लॅट ओपन झाला. आपण डिस्कशन काय केलं होतं की या लेवलपासून म्हणजे ही लेवल ते या लेवलपर्यंत बऱ्यापैकी साधारण जर बघितलं तर 25,340, 25,430 आणि 25,480, 150 पॉईंटचा निफ्टीने मोमेंटम देऊन गेलेला आहे. म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं होतं, लक्षात आहे का तुमच्या, का विसरता व्हिडिओ झाल्यावरती, की 150 पॉईंट निफ्टीचा ॲव्हरेज डेलीचा मोमेंटम आहे आणि तो डेलीचा मोमेंटम निफ्टीने या रेकॉर्डमध्ये कंप्लीट केला आहे. तर सोमवारी काय लक्षात ठेवायचं, तर एक पुल बॅक किंवा इकडे येऊन कन्सोलिडेशन, आणि कन्सोलिडेशन करून जर लेवल ब्रेक होत असेल, आता तुम्ही म्हणसान की सर इकडे लेवल ब्रेक झाले, परंतु तुम्हाला माहिती आपण काय डिस्कशन केलं होतं की एक पुल बॅक येऊन कन्सोलिडेशन आणि कन्सोलिडेशन करून लेवल ब्रेक व्हायला पाहिजे. या पद्धतीची प्राइस ॲक्शन आहे की इकडे बिलकुल पण नाही. मी लर्निंग ग्रुपवर देखील जेव्हा निफ्टी इकडे पुल बॅक घेतलं होतं हे कन्सोलिडेशन, तिकडे देखील अपडेट केलं होतं की आता हा बऱ्यापैकी कन्सोलिडेशन केलेलं आहे, हेल्दी कन्सोलिडेशन केलं आहे. 25,475 जर नो ट्रेडिंग झोनच्या बाहेर निघतोय तर एक मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. पण त्यांनी बघा एक्झॅक्टली आपल्या लेवलवरती रेजिस्टन्स घेतला, तिकडनं आला, मग तो कन्सोलिडेशनच करत राहिला आहे. ओके, नो ट्रेडिंग झोनमध्ये. मग बघा, आपण ही लेवल डिस्कशन केली होती. 99.9% काय केलं त्याने, या लेवलमध्येच कन्सोलिडेशन केलेलं आहे. म्हणजे 25,400, 25,475 या लेवलमध्ये निफ्टीने साईडवेज झाला. ओके, सो आता जर तुम्ही प्राइस ॲक्शन बघितली तर ही डाऊन साईड मोमेंटम नंतर एक पुलबॅक घेतला. पुलबॅक नंतर इकडे एक अशा पद्धतीने एक चॅनल क्रिएट केला आहे. आणि जर तुम्ही बघितलं असेल की ही जी प्राइस ॲक्शन असते ना अशा पद्धतीची, ओके, बघितलं नसेल तरी इकडे समजून घ्या. त्याच्यानंतर जर ब्रेकआउट येतोय तर एक मोठा ब्रेकआउट बघायला मिळू शकतो. ही जी संपूर्ण प्राइस ॲक्शन जी बनली आहे ही एक साधारण एक आपल्याला एक बुलिश प्राइस ॲक्शन दाखवते. ही मी तुम्हाला आजच्या इंट्राडेची सांगतोय. आता जर इकडे बघितलं थोडक्यात हे सगळ्या लेवल मी एकदा हाईड केलेले आहेत. ओके, कारण की लेवल लागणार आहेत आपल्याला त्या. ही जर प्राइस ॲक्शन तुम्हाला 1 तासाच्या टाईमवरती जर दाखवली
ही संपूर्ण प्रायझेक्शन तुम्ही व्यवस्थित बघा. इकडे मी तुम्हाला दाखवतो. क्लिअर कट एक बुलिश फ्लॅगम पोल इकडे आपल्याला 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती बघायला मिळतो. तुम्ही डेलीच्या केलं तरी थोडं बघायला मिळेल. थोडंसं अजून चार्ट छोटा होईल फक्त. बाकी आत्ता जर बघितलं तर ही पूर्णतः बुलिश प्रायझेक्शन आहे. म्हणजे इकडे काय बघायला मिळतंय की सेलिंग साईडला जोपर्यंत हा स्विंग आहे, साधारण जर बघितला आपण तो स्विंग मी तुम्हाला इकडे दाखवतो. 25,350 25,300 ची जी लेवल आहे, ओके. या लेवलच्या वरती जोपर्यंत निफ्टी आहे, मार्केट आहे, तोपर्यंत त्याच्यामध्ये ॲग्रेसिव्ह सेलिंग आली तरी ती इंट्राडेचीच असणार आहे. परंतु मोमेंटम जे म्हणू शकतो ना आपण, हा जो बुलिश मोमेंटम इकडे सुरुवात झाला होता, हा मोमेंटम इकडे, ओके, मोमेंटम बुलिश झाला. आत्ता जर बघितलं तर हा एका चॅनलमध्ये कन्सोलिडेशन करतोय. परंतु हा क्लिअरली टेक्निकल दृष्ट्या जर बघितलं तर हा बुलिश प्रायझेक्शन आहे. याला आपण बुलिश प्रायझेक्शन कन्सिडर करू शकतो. कारण की ही जी मोमेंटमची सुरुवात झाली ती या लेवलपासून झाली आहे आणि साधारण जर बघितलं तुम्ही तर इथे, ओके. इकडे जर बघितलं तर ही एक लेवल आहे, ही एक लेवल आहे, ही एक लेवल आहे, ही एक लेवल आहे, ही फिब लेवल आहे त्या. अजूनही त्याने ही जी लेवल आहे ही सुद्धा ब्रेक केलेली नाही फिबची. 0.236, ओके. आता जर तुम्हाला टेक्निकली बघायचं झालं तर फर्स्ट 25%, 50%, 75% आणि 100%, ओके. इकडनं सुरुवात झाली इकडे, म्हणजे 75% सुद्धा पुलबॅक व्यवस्थित घेतलेलं नाही. म्हणजे इतकं स्ट्रॉंग मोमेंटममध्ये आहे अजून हा, ओके, एक पुलबॅक. आता जर इकडनं येऊन जर याने परत हाय ब्रेक केला स्विंगचा, तर हा आणखी एक बुलिश मोमेंटम देताना दिसू शकतो. म्हणजे जरी टेक्निकली दृष्ट्या आपल्याला इंट्राडेमध्ये थोडेफार सेलिंग बघायला मिळत असेल, परंतु ही जी प्राइस ॲक्शन बनली आहे ही क्लिअरली या लेवलच्या वरतीपर्यंत ही क्लिअरली काय आहे, एक बुलिश प्राइस ॲक्शन आहे. काही आश्चर्य वाटायला नको जर निफ्टीने एकाच दिवसामध्ये 300 ते 350 पॉईंटची मोमेंटम दिली तर. काही आश्चर्य वाटायला नको, बुलिश साईडला सांगतो, ओके. आता त्याच्यासाठी आजचा जे कन्सोलिडेशन एरिया झाला आहे 22,500, हा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे इंट्राडेमध्ये किंवा शॉर्ट टर्ममध्ये. कारण की बघा, आज बघितलं तर इकडनं या लेवलवरती 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती आजचा दिवसाने 22,500ची लेवल ब्रेक केली नाही, परंतु त्या लेवलवरती कंटिन्युअसली आपल्याला होल्ड होताना दिसतोय. म्हणजे कुठली लेवल ब्रेक व्हायच्या आधी एक मोठा ब्रेकआउट आणि एक मस्तपैकी कन्सोलिडेशन केलं आहे आणि जर इकडनं ब्रेकआउट येतो तर आपल्याला एक मोठा ब्रेकआउट बघायला मिळू शकतो. हा जो स्विंग हाय केला आहे या लेवलवरती, तर इतका म्हणजे 25,650, 25,700 या लेवल इझिली अचीव होऊ शकतो, ओके. सो त्याच्यासाठी आपल्याला आता मी तुम्हाला तुम्ही म्हणता की सर फक्त लेवल देऊन सांगितलं असतं तर आम्हाला समजलंच असतं की नाही. जोपर्यंत हा पूर्ण चार्ट पॅटर्न बघा, हा चार्ट पॅटर्न आपण डिस्कशन केलेला आहे. इकडचं तुम्हाला कुठली गोष्ट मी डिस्कशन केली नाही, परंतु तुमच्या लक्षात असं पाहिजे की ही जी मोमेंटम आला आहे, हे जे 300 पॉईंटची जी आपण अपेक्षा ठेवतो किंवा मी जे तुम्हाला सांगतो की हे 300 पॉईंटची मोमेंटम येऊ शकते बुलिश साईडला, याच्या मागचं कारण काय असू शकतं हे तुम्हाला मी सांगितले. आता टेक्निकली हे कारण आहे. न्यूज जर बघितली तर कुठलेही कारण मला दिसत नाही आहे, ओके. कारण की न्यूज बेसवरती आपण इंट्राडे ट्रेडिंग जास्त त्याच्यावरती अवलंबून राहू शकत नाही. कारण की न्यूज या आपल्याला समजतात नंतर किंवा कळतात नंतर, मोमेंटम आधी झालेलं असतं, मार्केट आधी रिॲक्ट झालेलं असतं, असं मोस्ट ऑफ द टाईम होतं. 100% कुठलीही गोष्ट स्टॉक मार्केटमध्ये चालत नाही. पॉसिबिलिटी मी तुम्हाला सांगतो की काय होत असतं, ओके. सो मोमेंटम झाल्यानंतर तुम्हाला एखादी गोष्ट कळेल की बाबा हां, ही गोष्ट झाली होती, त्यामुळे एक चांगला मोमेंटम येऊन गेला, ठीक आहे, हरकत नाही. सध्या आपल्याला फक्त चार्टवरती लक्ष करायचं आपण, कारण की आपण डे ट्रेडर आहोत, आपण इंट्राडेचा विचार करायचा, ओके. मग त्याच्यासाठी काही लेवल इकडे मी चेंजेस करतोय छोट्या. आता का छोट्या चेंजेस करतोय, कारण की निफ्टीने एकदम कम्प्लिटली हा झोन फॉलो केलेला आहे. कुठल्याही लेवल इकडे आपल्याला ब्रेक केलेला नाहीत किंवा डाऊन साईडला ब्रेक केलं नाही. त्याच्यामुळे ॲज इट इज लेवल राहणार आहे. काय हा सपोर्ट चेंज होणार आहे का? नाही होणार आहे. हा रेजिस्टन्स चेंज होईल का? आपण थोडं बघूया. आपला लेवल काही चेंजेस करतो मी, कारण की 25,500ची लेवल फॉलो करणं गरजेचं आहे आता. कारण की इकडे जर बघितलं तर ही लेवल आहे 25,475. आजचा हाय जर बघितलं तर 25,485च्या आसपास आहे, ओके. वीक तयार केली होती इकडे
आता थोडाफार स्पेस ठेवून मग ही लेवल इकडे लेवल मार्क करण्यापेक्षा एक राउंड लेवलवरती जर तुम्ही मार्किंग केलं किंवा एक राउंड लेवलवरती जर तुम्ही ॲज अ रेजिस्टन्स कन्सिडर केला तर तो जास्त बेनिफिट देऊन जाईल. म्हणजे ट्रॅप होण्याचे चान्सेस कमी असतील. आता तुम्ही म्हणसाल की सर हा नो ट्रेडिंग झोन तर वाढतच चाललाय ना. मग काय हरकत आहे जर वाढत चाललाय तर? काहीच हरकत नाही ना. जसं आज आपल्याला कुठल्याही ट्रेडिंगची अपॉर्च्युनिटी मिळाली नाही, उद्या नाही मिळणार जर ह्या झोनमध्ये राहिला तर. परंतु चांगलंच आहे ना त्या गोष्टी त्याच्यामुळे साठी चांगलंच आहे ना, की आपल्याला अपॉर्च्युनिटी मिळाली नाही आणि आपल्याला 25,500, 25,400 100 पॉइंटचा स्पेस आहे तर काय खराबी आहे? 100 पॉइंट आपण सेफ झालो ना. कारण की ही जी प्राइस ॲक्शन आहे, ही एक आपण इकडे कन्सिडर करू शकतो, की आत्ता तर बघितलं तर एक न्यूट्रल प्राइस ॲक्शन आहे. आता याला आपण क्लिअरली बुलिश म्हणू शकत नाही. कारण की हे जे स्विंग आहेत, या स्विंगच्या खाली ही प्राइस आहे आणि इकडे आला तर इकडे एक सपोर्टच्या वरती ही प्राइस आहे. म्हणजे ही प्राइस ॲक्शन काय क्लिअरली काय न्यूट्रल आहे. ओके. सो थोडंसं न्यूट्रल प्राइस ॲक्शन ज्यावेळेस होते किंवा एक हाय आपल्याला दिसतोय, एक लो आपल्याला दिसतो आणि त्याच्या सेंटरला जर मार्केट असेल किंवा प्राइस असेल, त्यावेळेस मोस्ट ऑफ द चान्स काय होतं, की ज्या 2 रेंज आहेत मोठ्या. मग इकडे कुठली रेंज आहे? एक 25,400 ची आहे. थोडीशी वरच्या साईडला आहे. आपण राउंड लेवल ठेवली आहे. वरती जर बघितलं तर 25,500 आहे. ह्या ज्या 2 मोठ्या रेंज आहे, या झोनमध्ये निफ्टी काय कन्सोलिडेशन झालेलं आहे. तर पॉसिबिलिटी काय असते, की एक मोठी रेझिस्टन्स लेवल जी आपल्याकडे इकडे ही बघायला मिळते आणि एक छोटासा सपोर्ट जो आपली आहे आणि याच्या सेंटरला असल्यामुळे मार्केट न्यूट्रल आहे. तर न्यूट्रल मार्केटमध्ये फेक ब्रेकआउट किंवा फेक ब्रेकडाऊन हे खूप होण्याचे चान्सेस असतात आणि त्या फेक ब्रेकआउट किंवा फेक ब्रेकडाऊनमध्ये आता तुम्ही म्हणता ना सर फेक ब्रेकआउट कसं बघायचं आहे? नाही ना, इकडे त्याच्यासाठीच तर आपण थोडीशी लेवलवरती ठेवली ना, त्याच्यासाठीच थोडासा सपोर्ट आपण आगाऊ घेतलाय ना. सो त्याच्यामुळे त्या फेक ब्रेकडाऊनमध्ये ट्रॅप व्हायला नको त्याच्यासाठी आपण काय केलं थोड्याशा रेंज थोडीशी मोठी केली आहे. ओके. जर हीच लेवल जर 25,500 असती, हीच लेवल आपण इकडे आता 24,475 आहे ती, तर आपण ह्याच लेवलवरती ट्राय केलं असतं. कारण की ब्रेकआउट पण इकडे आहे आणि नंतर कुठली राउंड लेवल नाही. परंतु आता इकडे कन्सोलिडेशन केले मार्केटने आणि लगेचच एक राउंड लेवल आहे. त्याच्यामुळे आपल्याला टेक्निकली दृष्ट्या आपल्याला हा नो ट्रेडिंग झोन फॉलो करणं अत्यंत गरजेचं आहे. ओके. आणि आता बघा, ही रेंज बनली आहे, ती रेंजला आपण टच करू शकत नाही किंवा डिस्टर्ब करू शकत नाही किंवा आपल्या स्वतःच्या मनाची रेंज देखील लावू शकत नाही. कारण की आपण जे बघतोय ते आपल्याला दिसतंय. ओके. आणि आपण ॲझ्युम करू शकत नाही की 25,475 ही लेवलच आपला रेझिस्टन्स आहे आणि त्याच्यानंतरच ब्रेकआउट येईल हे अझ्युम करू शकत नाही. का नाही करू शकत आहे? कारण की लगेच सडनली 25,500 ची लेवल आहे. ओके. सो त्याच्यामुळे जे दिसतंय त्याच्यावरती आपल्याला विश्वास ठेवणं गरजेचं आहे. जे होऊ शकतं तर त्याच्यासाठी पॉसिबिलिटी आहे, शक्यता वर्तवली जाते. आता जे दिसतंय ते जास्त स्ट्राँग आहे शक्यतापेक्षा. आता तुम्ही म्हणसाल की सर काय चाललंय तुमचं? समजत तर काहीच नाही, पण पण समजून घ्यायचा प्रयत्न करा. जे दिसतंय ते झालेली गोष्ट आहे आणि जे दिसतंय त्याच्यावरती आपण जास्त विश्वास ठेवू शकतो. आता मार्केट आपण प्रिडिक्ट करत असतो. म्हणजे आपण प्रिडिक्ट म्हणजे काय, की थोडक्यात आपण असं ॲझ्युम करू शकतो, की ह्या लेवल ब्रेक झाला तर एक मोमेंटम येऊ शकतो. शक्यता वर्तवली जाते. परंतु आता शक्यता वर्तवण्यापेक्षा आणि जे दिसतंय त्याच्यावरती जास्त विश्वास ठेवू शकतो आपण, ना की शक्यतावरती. आणि प्रिडिक्शन काय सांगतंय, की जर ही लेवल ब्रेक होतीये, टेक्निकल चार्ट ही लेवल ब्रेक होते तर एक ब्रेकआउट बघायला मिळू शकतो. तर आपण 25 पॉईंट थोडीशी लेट एंट्री होऊ शकते आपली, कारण की आपण थोडंसं 25 पॉईंट आगाऊ ठेवले ते बुलिश साईडला. तर मला नाही वाटत की इकडे 25 पॉईंटची लेट एंट्री देखील काय आपल्याला प्रॉब्लेम करू शकते. कारण की आपण जर इकडे ट्रॅप झालो 25,500ला जर रिजेक्शन मिळालं तर इकडे ट्रॅप न होता बघा इकडे ही लेवल ब्रेक केली, इकडे ट्रॅप न होता इकडनं येऊन जर इकडनं रिव्हर्सल गेला किंवा अजून कन्सिडर करून इकडे ट्रॅप झालो तर जास्त आनंद होईल. आता तुम्ही मला सांगा की सर ट्रॅप झाल्यावर आनंद, कारण की आपण एक लेवल डिस्कशन केली आहे. त्या लेवलनुसार जर बघितलं इकडनं ट्रॅप झाला तर आपण डोक्यामध्ये काय विचार येणार आहे, अरे यार 25,500चा जो रजिस्टर होता तो वारंवार दिसत होता, तरी पण आपण एक ॲग्रेसिव्ह एंट्री घेतली. परंतु आता 25,500ची लेवल ब्रेक करून जर रिव्हर्सल आला तर आपण म्हणू शकतो ना, की एक आपण 25,500ची एक थोडीशी सेफ एंट्री ठेवली होती आणि त्याच्यानंतरही तो रिव्हर्सल आला. ठीक आहे, तिकडे ॲनालिसिस रॉंग झालं, आपल्याला एस-एल देऊन बाहेर पडणं गरजेचं आहे.
तर त्यामुळे 25,500 ची लेवल इम्पॉर्टंट आहे. बाकी 25,400 देखील तोच तर्क इकडे लावू शकतो तुम्ही. ओके. सो त्याच्यासाठी हा नोटेटिंग झोन इम्पॉर्टंट आहे आणि फॉलो केला तर जास्त बेनिफिट ठरणार आहे. आता इतकंही सांगून जर तुम्हाला नसेलच वाटत की याची इम्पॉर्टन्स काय, मग कॅपिटल तुमचं, माइंड तुमचं, क्लिक तुमचं, सगळं तुमचं. तुम्हाला वाटेल ते तुम्ही करू शकता. ओके. आणि शेवटी बघा, ॲज रिसर्च ॲनालिसिस सांगताना तुम्हाला काही गोष्टी पटतात त्या तुम्ही घेत जावा. ज्या गोष्टी पटत नाही किंवा ज्या गोष्टी तुम्हाला वाटतात की ही गोष्ट पॉसिबल नाहीये, ती गोष्ट तुम्ही नाही घेतली तरी चालणार आहे. ओके. चला. ॲनालिसिस कशासाठी असतो, की तुम्हाला बऱ्यापैकी मार्केटचं नॉलेज आहे. तुम्ही तुमचा एक व्ह्यू ठेवताय आणि जो व्यक्ती त्याला देखील बऱ्यापैकी एक्सपिरियन्स आहे आणि तो देखील तुम्ही तुम्ही त्याला रेग्युलर फॉलो करताय. तुम्हाला माहिती आहे, की ह्या व्यक्तीच्या बऱ्यापैकी गोष्टी मार्केटनुसार चालतात. मार्केट याला बऱ्यापैकी फॉलो करतं. तर तुमचं एक कन्व्हिक्शन आहे, तुमचा एक विचार आहे आणि सिमिलर विचार त्या व्यक्तीचा आहे. तर एक तुम्हाला एक्स्ट्रा कन्फर्मेशन मिळतं. ओके. समजलं तुम्हाला? चला, हरकत नाही. बाकी ओव्हरऑल जर बघितलं तर आपण बुलिश साईडच्या लेव्हल काही चेंजेस केलेले आहेत. डाउन साईडची कुठलीही लेव्हल चेंजेस केलेली नाहीये. त्याच्यामुळे 25,400 हा एक सपोर्ट आहे. ही जर लेव्हल ब्रेक होतीये, 25,430 जी ॲज इट इज लेव्हल होती 25,300 आणि 25,250 ह्या 3 लेव्हल आपल्याला निगेटिव्ह साईडला बघायला मिळणार आहे. आता बुलिश साईडला जर बघितलं तर 25,500 ही एक रेझिस्टन्स लेव्हल आहे. ही लेव्हल ब्रेक होती 25,550, 25,600 100 पॉईंटचं एक बुलिश मोमेंटम आपल्याला अपेक्षित आहे. बाकी ह्या ज्या रेझिस्टन्स लेव्हल आहेत, या लेव्हलच्या वरती जर निफ्टी कधी क्लोजिंग देईल, तर त्याच्यानंतर निफ्टीमध्ये आपल्याला जे आपण डिस्कशन केलं होतं 26,000 ची लेव्हल, ती लेव्हल येताना दिसू शकते. ओके. सो त्याच्यासाठी एकदा एक ब्रेकआउट देऊन मार्केटला 25,600च्या वरती थोडंसं होल्ड करणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल उद्या ब्रेकआउट आला, मार्केट वरती गेलं, 25,600च्या आसपास क्लोजिंग झाली. 10 पॉईंट प्लस, 10 पॉईंट मायनस काही प्रॉब्लेम नाही. ओके. आणि त्याच्यानंतर मग आपण एक क्लिअर व्ह्यू बुलिश साईडला ठेवू शकतो. मग ते त्यावेळेस आपण डिस्कशन करूया. ओके. आय होप तुम्हाला व्यवस्थित लेवल समजले असतील. जे पण आपण मोठ्या टाईम फ्रेमवरती जे डिस्कशन केलंय ते देखील समजलं असेल. ओव्हरऑल चार्ट तुमच्याच नजरेसमोर आहे. ओके. आय होप डिस्कशन तुम्हाला समजलं असेल. आता जे लोकं निफ्टीचा ॲनालिसिस बघून निघून जातात, पूर्ण व्हिडिओ बघत नाही, ते थांबा. व्हिडिओ पूर्ण बघा. बँक निफ्टीचा लेवल बघा, सेन्सेक्सच्या एक्सपायरीचा लेवल बघा. काय तुम्हाला वेगळं शिकायला मिळते ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके. सो जाऊ नका. कारण की खूप सारे लोकं आहेत, की ते फक्त निफ्टीचा व्हिडिओ बघतात, निघून जातात. परंतु जे खूप काही लोकं आहेत, की ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघतात. त्यांनी मात्र कमेंट करायला विसरायचं नाही, की तुम्हाला त्याचं बेनिफिट होतं की नाही? काही ना काही इन्फॉर्मेशन मिळते की नाही? तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. जे लोकं मग ते निफ्टी 50चा व्हिडिओ बघून निघून जातात, ते मग शेवटपर्यंत व्हिडिओ बघतात. आणि मग शेवटी तुमचं खूपच इम्पोर्टंट काम असेल, तर नक्की तुम्ही व्हिडिओ स्किप करू शकता. मग तुम्ही तुमचं काम इम्पोर्टंट जे काम आहे याच्यापेक्षाही त्याला तुम्ही त्याच्या विचारात विचार करू शकता. परंतु निफ्टी 50 बघून उगाचच काहीतरी टाईमपास करणार असाल, तर मग कंटिन्यू बघा ना. तेवढंच तुम्हाला काही बेनिफिट होईल आणि जे पण मला सांगायचंय ते मग सगळं तुमच्यापर्यंत पोहोचेल. कारण मी आता सेन्सेक्स, बँक निफ्टीमध्ये बऱ्याचशा गोष्टी डिस्कशन करत असतो. ओके. बँक निफ्टी जर बघितला तर फेक ब्रेकआउट दिले बँक निफ्टीने 1-2 वेळेस. ठीक आहे, हरकत नाही आहे. जर कोण बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करत असाल आणि बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करताना बुलिश साईडला तर नाही दिला. परंतु बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करत असताना तरी आपल्या लास्ट ॲनालिसिस व्हिडिओमध्ये जे आपण लेवल डिस्कशन केलं त्या हिशोबाने जर बघितलं, तर एक फेक ब्रेकआउट दिला होता. मे बी इकडे या लेवलवरती इकडे एक छोटासा एस-एल द्यावा लागला असणार आहे. ओके. थोडेसे आपण लेवल चेंजेस करतोय. ही जी लेवल आहे या लेवलवरती फोकस ठेवतोय. ही लेवल आता आणखी डाउन साईडला घेतो.
मार्केट कन्सोलिडेशन होते त्यामुळे जास्त लेवल कुठल्याही चेंजेस झालेल्या नाही आहेत. ओव्हरऑल जर बघितलं तर हा देखील चार्ट पूर्ण न्यूट्रल आहे आणि हा सपोर्ट, हा रेझिस्टन्स 57,100ची जर लेवल ब्रेक होती तर हे जे 3 लेवल आहेत, जे आपण लास्ट व्हिडिओमध्ये डिस्कशन केलं होतं 57,300, 57,450, 57,600 या लेवल बुलिश साईडला आपल्याला ब्रेक करताना दिसू शकतात. सपोर्ट जर बघितलं तर क्लिअरली या लेवलवरती मल्टिपल टाईम सपोर्ट आहे आज. ही लेवल ब्रेक होती 56,650, 56,526 आणि 56,400 या डाऊन साईडचे लेवल आहेत. बाकी 57,100, 56,840 क्लिअर कट नो ट्रेडिंग झोन आहे. ओके. बँक निफ्टीमध्ये जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर या लेवल तुम्हाला बेनिफिट देऊन जाऊ शकतात. नसेल कोणी ट्रेडिंग करत किंवा सेन्सेक्सची उद्या एक्सपायरी शिफ्ट होणार असेल सेन्सेक्सवरती तर सेन्सेक्समध्ये देखील एक चांगली अपॉर्च्युनिटी बघायला मिळू शकते. तर बँक निफ्टीमध्ये जास्त काही सांगण्यासारखं नव्हतं. आता तुम्ही म्हणाल की सर निफ्टी बघितलं आज तुमच्या खाते बँक निफ्टीचा लेवल बघितलं तर काही जास्त सांगण्यासारखं नाही आहे. त्यामुळे आपण सेन्सेक्सकडे शिफ्ट होतो. सेन्सेक्सचं डिस्कशन करतोय. बघा सेन्सेक्सने बघा काय लेवल फॉलो केलं आज. म्हणजे ऑप्शन बायरला मारण्याचंच काम केलं जर आपण नो ट्रेडिंग झोन फॉलो केला नसेल तर. बघा 83,500 आजचा हाय, लो जर बघितला तर 83,300, 200 पॉईंटमध्ये कन्सोलिडेशन केले. ओके. आणि आपला नो ट्रेडिंग झोन कुठं होता या लेवलमध्ये. म्हणजे पूर्णच्या पूर्ण सेन्सेक्सनी नो ट्रेडिंग झोन फॉलो केलेला आहे. मग विचार करा जर कोणी सेन्सेक्समध्ये ट्रेडिंग करते आणि त्यांनी वाट बघितली हा लेवल ब्रेक व्हायच्या, काय त्याच्या खिशातनं गेलं? काहीच नाही. बरं याची वाट नसती बघितली, इकडे जर ट्रेडिंग करत बसला असता तर काय झालं असतं? कॅपिटल संपवलं असतं कॉलपुट करून. त्याच्यामुळे इम्पॉर्टंट आहे की जर तुम्ही एखाद्याला फॉलो करताय त्याचा गायडन्स जर मार्केट व्यवस्थितरित्या होतंय त्यानुसार तर तुम्ही ॲज अ सेकंड ओपिनियन म्हणून तिकडे बघू शकता. बाकी पूर्ण डिसिजन 100% डिसिजन तुमचं असतं. तुम्हाला ट्रेडिंग करायचं आहे, नाही करायचं, काय नाही काय ते सगळं तुमचं असतं. ओके. सो निफ्टीच्या कंपेअरला जर बघितलं तर बँक निफ्टी सेन्सेक्स देखील एक आपल्याला बुलिश मोमेंटममध्ये बघायला मिळते. 1 तासाचा टाईम फ्रेम जर बघितला तर अजून एक म्हणजे बुलिश म्हणजे न्यूट्रल आहे, परंतु जी सेम ॲज अ तुम्ही जर बघितलं तर मिरर इमेज आहे एकदम निफ्टीची. ही जी प्राइस ॲक्शन आहे, ही प्राइस ॲक्शन आहे. आता याच्यामध्ये देखील हा जो स्विंग क्रिएट झाला आहे ना, तर या स्विंगच्या जोपर्यंत खाली येत नाही डेली टाईम फ्रेमचा 1 तासाचा टाईम फ्रेमचा चार्ट आहे. जोपर्यंत या ट्रेंड लाईनच्या खाली येत नाही तोपर्यंत आपण असं मोठं सेलिंगचं मोमेंटम याची अपेक्षा खूप कमी आहे. हां, छोटे-मोठे सेलिंगचे मोमेंटम बघायला मिळू शकतात, जे आपण इंट्राडेमध्ये डिस्कशन करणार आहोत. परंतु ही जर प्राइस ॲक्शन इकडे तुम्ही बघितलं तर इकडे कन्सोलिडेशन आहे. एक ब्रेकआउट नंतर परत आपल्याला या हायपर्यंत जाताना दिसू शकतो. म्हणजे 84,000 आपल्याला येताना दिसू शकतो. जर निफ्टीने 84,700 किंवा आजचा जो लो आहे तो जर सस्टेन ठेवला तर उद्या एक मोठा बुलिश मोमेंटम देखील बघायला मिळू शकतो. जे आपण निफ्टीमध्ये देखील बऱ्यापैकी डिस्कशन केलं. तर याच्यावरती जास्त तुमचा वेळ घेत नाही. तर सिंपल काय आहे की ॲज इट इज लेवल आपल्याला बघायला मिळतं ते. काय लेवल आहेत? की एक स्विंग इकडे डबल टॉप, इकडे एक सपोर्ट, डबल टॉप, सपोर्ट, त्याच्या सेंटरमध्ये कन्सोलिडेशन. एक दिवस पूर्ण घेतलाय. म्हणजे जर ब्रेकआउट आला तर त्याचे चान्सेस हाय आहेत. ब्रेकडाऊन आले तर त्याचे देखील चान्सेस हाय आहेत. कारण की एक दिवसाचं कन्सोलिडेशन आहे. ओके. याच्यात जर आपण थोडंसं ओआय डाटा बघितला, ओआय डाटा मी सेन्सेक्स सांगणार नाही तुम्हाला. जस्ट मी तुम्हाला काही गोष्टी वरच्यावर सांगण्याचा प्रयत्न करतो. कारण की आपण निफ्टीचा ओआय डाटा रेग्युलर चेक करतो. सेन्सेक्सचा नाही तर त्याच्यामुळे कन्फ्युजन व्हायला नको तुम्हाला. बरं, आता याच्यावरनं जर ओआय डाटा बघितला तर काय इकडे बघायला मिळते? फक्त प्रीमियमची प्राईस बघायची आपल्याला. 83,400चा ॲट द मनीचे लेवल आहे. 83,400, 233, 224. कंबाईन प्रीमियम जर बघितलं तर 450च्या आसपास आहे. हायर साईड प्रीमियम आहे, नो डाऊट. हायर साईड प्रीमियम आहे. 450 सेन्सेक्समध्ये आपण म्हणू शकतो की थोडंसं हायर साईड प्रीमियम आहे. तर प्रीमियमची व्हॅल्यू हाय असल्यामुळे आपल्याला एक मोठा ब्रेकआउट देखील बघायला मिळू शकतो. परंतु अलर्ट कुठं राहायचंय? अलर्ट राहायचं या झोनमध्ये. 83,500, 83,200 हा जो 300 पॉईंटचा झोन आहे ना, हा क्लिअर कट तुमचा डीमॅट अकाउंट आहे ना, सेव्ह करणारा झोन आहे. कॅपिटल सेव्ह करणारा झोन आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत या लेव्हलच्या बाहेर निघत नाही, तोपर्यंत कुठल्याही ट्रेडचा विचार करायचा नाही. ब्रेकआउट मिळतोय बुलिश साईडला तर जास्त ॲग्रेसिव्ह राहू शकतात 83,500च्या वरती. मग ज्या काही या लेव्हल बनतात ते ज्या काही ए लेवल बनतात ते 83,700, 83,800, 83,950
या बुलिश साईडचे लेवल आहेत ते ॲज इट इज आहे. जास्त काही एक्सप्लेन करणार नाही मी लेवल, कारण की त्यात आपण लास्ट व्हिडिओमध्ये त्यात डिस्कशन केलं. 83,200चे जर बघितलं तर 83,026, 82,834 आणि 82,623 या लेवल आपल्याला बघायला मिळतात. व्ह्यू जर बघितला तर थोडासा साईडवेज टू बुलिश आहे, तर त्याचा विचार नक्की तुम्ही करू शकता. आय होप निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स या तिन्ही इंडेक्सच्या लेवल तुम्हाला समजले असतील. सेन्सेक्सची उद्या एक्सपायर आहे, त्यामुळे स्ट्राईक प्राईस सिलेक्शन ते देखील खूप 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 इम्पॉर्टंट आहे. ओके, सो एन्जॉय करा व्हिडिओ. तुमच्या मित्रांपर्यंत ज्यांना पण मार्केट शिकायचं त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.